हॅलो नमस्कार. तर आज आलेली आहेत मुलं पोहायला आणि आता बऱ्यापैकी पोहायला शिकलेली आहेत. आता तुम्ही बघू शकता ते तुम्हाला सूर मारून दाखवणार आहेत, मुटका मारून दाखवणार आहेत, पहार मारून दाखवणार आहे. सर्व काही या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला भेटेल कसं पोहायची. आमची एक नंबर पोहाय शिकलेली आहे. बघू शकता ते हसत आहे. आता बघा कशी कटार येऊन ती उडी टाकणार आहे. हा बघा जाणार आहे आखी. आता दाद्या तू कुठला टाकणार आहे दाद्या? मुटका टाकणार आहे. तर दाद्या मुटका टाकणार आहे बघू शकता. हा मुटका असा उडी खाल्ली मांडी घालायची आणि मग आता किती वाढू गायब होता पाण्यात. आता वर आलेला आहे, आता चाललेला आहे कडला. आता सूर टाकणार आहे आमच्या आखी म्हणजे मेन वाहक पावणार आहे आमचा. बिबट्या म्हणतात त्याला. तो चालला तिकडे वरून सूर टाकणार आहे वाटतं. आखी नाही दादूच्या टाकणार आहे वाटतं. त्यांचं टाकलाय. बघू शकता सूर टाकलेला आहे. आता काय कुठं निघतोय बघू शकतो. कुठं दिसाना, आता दिसाना डायरेक्ट इथे निघाला, कडेलाच निघाला डायरेक्ट सूर घेऊन. आता आमचा आकारामुळे टाकणार आहे. मेन वाट तोच आहे. आता कोणती उठायचो आता टाकले आकारात बिंडकुळी उडी टाकतो. आता दादा आमचा पहार टाकणार आहे. पहार दाद्याने पहार टाकलेले आहे, तुम्ही बघू शकता. पहार असं सरळ उभा राहून सरळ डायरेक्ट उडी टाकायची असते. पहार टाकल्यामुळे जास्त खोल जातं. यंदाच पोहायला त्यांना शिकवलेलं आहे, पण खूप सारी म्हणजे चांगल्या पद्धतीने पोहतात आहे. भीती अजिबात त्यांच्या मनात राहिलेली नाही आहे पाण्याबद्दल. आपल्याला बी हेच गरजेचं आहे की मुलांना पाण्याची ह्याची भीती नाही वाटली पाहिजे. बुडी बी घेते आखी. दाद्या आखी दोन्ही बुडी घेऊ शकतात. बराच वेळ खाली श्वास आखी पहा. दाद्या दोघं बी बुड्या घेतात. आखी उलटी पोहू शकते. हात जोडून पण पोहू शकते. उलटा पोहत्यात बघू शकता तुम्ही. म्हणजे पोहाय शिकवायचं म्हणलं ना, एक 8-15 दिवस लय होत्यात मुलांना. मुलं जिद्दी असल्यावर, त्यांना पोहाय शिकण्याची इच्छा असल्यावर मनात. हा व्हिडिओ इथंच थांबू. भेटू पुन्हा अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.